ज्या वयात पाठीवरच्या दप्तराचं ओझं सुद्धा जड वाटतं, त्याच वयात जर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एखाद्या लहान मुलीवर आली तर काय होईल? आज मी तुम्हाला अशाच एका 9वीत शिकणाऱ्या अस्मिता नावाच्या मुलीची गोष्ट सांगणार आहे. जी गोष्ट ऐकून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल. अस्मिता अवघ्या 9वी इयत्तेत शिकते. काही दिवसापूर्वीच तिच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरपलं. तिचे वडील घराबाहेर मजुरीसाठी जातात. घरात अस्मिता आणि तिचे 2 लहान भावंड आहेत, ज्यांच्यामध्ये तिचा छोटा भाऊ अवघ्या 1.5 वर्षाचा आहे. आता विचार करा, आई नाही, वडील कामावर गेलेले. अशा वेळी त्या लहान बाळाला घरात कोणाच्या भरोश्यावर सोडायचं? पण अस्मिताने हार मानली नाही. तिने एक असा निर्णय घेतला, जो पाहून तुमचेही हात तिच्यासाठी जोडले जातील. अस्मिताने ठरवलं की ती तिचं शिक्षण सोडणार नाही आणि भावाला एकटं टाकणार नाही. ती आपल्या 1.5 वर्षाच्या लहान भावाला कडेवर घेऊन थेट शाळेत पोहोचली. पण जेव्हा ती वर्गात आली, तेव्हा इतर मुलांनी तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. तिला स्वतःचीच इतकी लाज वाटली, इतकं संकोचल्यासारखं झालं, की तिने पाकावर डोकं ठेवून तोंड लपवलं आणि ती रडू लागली. जेव्हा शिक्षकांनी तिला विचारलं, "अस्मिता, तू या लहान बाळाला शाळेत का आणलंस?" तेव्हा तिने रडत रडत जे उत्तर दिलं, त्याने संपूर्ण वर्गाचे डोळे ओलावले. ती म्हणाली, "घरी बाळाची काळजी घ्यायला कोणीच नाही सर. जर मी शाळेत आले नसते, तर माझं शिक्षण सुटलं असतं. म्हणून मी याला सोबत घेऊन आले." खरं सांगायचं तर अशा परिस्थितीतही कोणत्याही लहान मुलीला शाळेत येणं कठीण होईल. समाजाकडून, आजूबाजूच्या लोकांकडून किंवा प्रशासनाकडून अशा कुटुंबांना नक्कीच मदत मिळायला हवी. किमान तो लहान भाऊ स्वतःच्या पायावर चालेपर्यंत तरी या मुलीला शिक्षणासाठी काहीतरी विशेष सवलत किंवा मदत मिळायला हवी, असं तुम्हाला वाटत नाही का? अस्मिताच्या या धाडसाबद्दल आणि तिच्या शिक्षणाच्या जिद्दीबद्दल तुमचं काय मत आहे? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही गोष्ट योग्य लोकांपर्यंत पोहोचेल.